नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। मित्रांनो, तुमचं प्रेम प्रोत्साहन जे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि त्याबरोबर रायझिंग स्टार परभणी या दोन्ही यूट्यूब चॅनलबद्दल आहेत, त्याबद्दल सर्व माझ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार। अशाच पद्धतीचं प्रेम राहू द्या। मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत ते प्रथम पाहूया। थंबनेलनुसार तुम्हाला मुद्दा समजला आहे की कशा पद्धतीने उन्हाळी काकडी शेती करून माझा प्रत्येक शेतकरी मित्र हा जवळपास 2 लाख रुपयाचा नफा हा एका एकरातून कशा पद्धतीने मिळू शकतो याबद्दलचा आजचा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडत असेल की उन्हाळ्यामध्ये काकडी शेती का फायदेशीर असते किंवा त्याच्याबद्दल कशा पद्धतीने आपण कीटकनाशक, खत व्यवस्थापन या सर्व गोष्टीचं सविस्तर विश्लेषण पाहूयात। आणि जी शेतकऱ्याला उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावं ही अडचण आहे, त्यामध्ये सर्वात सोपा मार्ग आणि सर्वात सहज इलाज म्हटलं तर आपण काकडीकडे पाहू शकतो। तर कशा पद्धतीने या काकडीचे सर्व प्रकारची लागवड, खत व्यवस्थापन, फवारणी या सर्व गोष्टीचं विश्लेषण आपण आता सविस्तर पाहूयात। त्यापूर्वी मित्रांनो, मनापासून एक कळकळीची विनंती, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर उजव्या साईडला खालच्या बाजूला जे लाल रंगाचं ऑप्शन आहे सबस्क्राईबचं, त्याला टच करून बाजूची घंटी जे येईल त्या घंटीला टच करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। व त्याबरोबरच सदस्य व्हा, हे मराठीमधील व्ह्यूअर्स ज्यांची भाषा मराठी आहे त्यांना सदस्य व्हायला त्यांनी टच करा। सदस्य झाले म्हटल्यानंतर बाजूला घंटी येईल त्या घंटीला टच करा आणि सर्वला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा अपलोड केल्यानंतर लगेचच मिळेल। आणि योग्य व्हिडिओ योग्य वेळी मिळाला की तुम्हाला ज्ञानात भर पडून जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होईल। व कमेंट बॉक्स आहेच मित्रांनो, त्याचाही तुम्ही वापर करू शकतात। तर बघा मित्रांनो, कशा पद्धतीने उन्हाळी काकडी शेती आपण लागवड करू शकतो, कधी लागवड करायला पाहिजे, कशा पद्धतीने लागवड करायला पाहिजे, सर्व गोष्टीचं सविस्तर विश्लेषण आता पाहूया। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट येत असते जमिनीची निवड। आपण ज्यावेळेस काकडीची लागवड करत असतो ती खरीप हंगामातील असो, रब्बी असो अथवा उन्हाळी असो, कोणत्याही हंगामातील काकडीची लागवड करायची म्हटली अथवा कोणत्याही पिकाची, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो मित्रांनो तो म्हणजे जमिनीचा। कारण जमिनीशिवाय कोणत्याही पिकाचं उत्पादन घेणं शक्य नाही। तर या काकडी पिकाला लागणारी जमीन ही त्या प्रमाणात काळी व इतर मुरमाड प्रकारची कोणतीही जमीन काकडीसाठी उपयुक्त असते, परंतु त्याच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा व्हावा ही एकच महत्त्वाची अट असते। आणि काकडीला तसं बघायला गेलं तर हवामान हे उष्ण व कोरडे लागते व तापमान हे जवळपास 15 डिग्रीपासून ते जवळपास 30 ते 35 डिग्रीच्या आसपास असेल तर फार उत्तम असते। परंतु जसे जसे तापमान कमी होईल त्याचा विपरीत परिणाम काकडी पिकावर होतो। म्हणजे त्याच्यामध्ये काकडीला खूप कमी तापमान असेल तर काकडीमधून मिळणारे उत्पादन त्या प्रमाणात मिळत नाही। आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की बाबा आता हवामान आपल्याला समजलं, त्याबरोबरच आपल्याला जमिनीची निवडही समजली, त्यानंतर आता पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची। काकडी पिकामध्ये पूर्व मशागत करणे फार महत्त्वाचे असते मित्रांनो। काकडी पिकामध्ये पूर्व मशागत करण्याची पद्धत ही इतर भाजीपाला वर्गीय किंवा वेलीवर्गीय पिकासारखीच असते। याच्यामध्ये तुम्हाला प्रथम काय करून घ्यायचं मित्रांनो, नांगरणी करून घ्यायची व ही नांगरणी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 ट्रॉल्या शेणखत व त्याबरोबर 2 ते 3 ट्रॉल्या जर मिळाला तर कोंबडी खताचा वापर करायचा। कारण कोंबडी खताचा जर वापर केला तर ते आपल्या काकडीच्या उत्पादनासाठी खूप फायदेशीर असते। त्याच्यामधून काकडीला लागणारे सर्व आवश्यक घटक हे कोंबडी खतातून पुरवले जातात, त्यामुळे काकडीच्या उत्पादनात फार भर पडते। त्यामुळे कोंबडी खत जर उपलब्ध होत असेल तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त करावा। 2-3 ट्रॉल्या तुम्ही कोंबडी खत, 2-3 ट्रॉल्या शेणखताचा वापर करून हे सर्व जे मिश्रण आहे त्याला जमिनीत पसरवून घ्यायचे व त्याच्यानंतर तुम्हाला रोटावेटर करून घ्यायचे। म्हणजे ज्यामुळे काय होईल की ते शेणखत, ते कोंबडी खत व इतर भेसळ डोस जो आहे रासायनिक खतांचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 50-50-50 अशा पद्धतीने म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि त्याबरोबर पोटॅशियम, एकरी जवळपास तुम्हाला 50 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅशियमचा वापर करून हे एकत्रित मिश्रण आपल्याला भेसळ डोस म्हणून जमिनीत त्या ठिकाणी काय करायचे, मिश्रित करायचे। आणि या सर्व मिश्रणानंतर तुम्हाला रोटावेटर करून घ्यायचे। म्हणजे की आपलं शेणखत आणि आपलं कोंबडी खत व रासायनिक खत यांचा जो संपूर्ण भेसळ डोस बनलेला आहे तो जमिनीत काय होईल, एकजीव होऊन जाईल व जेवढे काही ढेकळं असतील त्यांना तुम्हाला फोडून घ्यायचे। आता सर्वांचा प्रश्न येतो की काकडी पिकाच्या ज्यावेळेस उत्पादन घ्यायचा विचार येतो तर काकडी पिकाची लागवड करत असताना आपण बेड वगैरे ओढून घेणारे 6 फुटाचे व त्याच्यामध्ये दुहेरी पद्धतीने लागवड करणार आहोत। परंतु प्रत्येक मित्राचा प्रश्न येतो की सर मग काकडी पिकाची लागवड करत असताना ही लागवड आपण सपाटीकरण असलेल्या जमिनीत करावी का त्यासाठी आपण मांडवाची उभारणी करावी। बघा मित्रांनो, बहुधा तर आपल्या महाराष्ट्रात जास्त करून सपाटीकरण असलेल्या जमिनीमध्ये काकडीची लागवड जास्त प्रमाणात घेतल्या जाते। परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते मित्रांनो, जर मांडवावर तुम्ही लागवड घेतली तर उत्पादनात तुम्हाला जास्त प्रमाणात वाढ दिसून येते व त्याचबरोबर तोडे जास्त होतात। आपल्या काकडी पिकाचं कसल्याही पद्धतीने नुकसान होत नाही
व त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होते मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही खालच्या साईडला सपाटीकरण असलेल्या जमिनीमध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न करता तर उत्पादनात एकतर घट होते, पण त्याच पद्धतीने आपला जो माल निघतो तो डाग असलेला माल, म्हणजे त्यावर जो माल आपला एक नंबरचा निघायला पाहिजे तो निघत नाही, हाही सर्वात मोठा आपल्याला तोटा होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल, थोडा खर्च परवडत असेल तर तुम्ही काकडीसाठी मांडवांची जर रचना केली तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीचं मिळते व जास्त व दर्जेदार मिळते। त्याच्यामुळे तुम्हाला योग्य भाव मिळून जातो, तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळायला त्या ठिकाणी आपल्याला वाव मिळतो। आता त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, लागवड करत असताना एकंदरीत एकरी किती रोपे असायला हवीत। तर मित्रांनो आपण अंतर तर बघितलं की आपला बेड हा 6 फुटी असला पाहिजे व ड्रीप इरिगेशन आपण अंतरून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्या जवळपास 8 ते 9 हजार बीज पडले पाहिजे, अशा पद्धतीची योजना पाहिजे। 6 फुटी आणि दुहेरी प्रकारचे 2 बाय 2 वर जर लागवड केली मित्रांनो तर त्या ठिकाणी एकूण 9,000 रोपे आपली आरामशीर बसतात मित्रांनो। 9,000 रोपे आरामशीर बसणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे। आता 9,000 रोपं बसल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, वेळोवेळी काय करायचं, ड्रीप इरिगेशन मार्फत पाणी द्यायचं आहे। परंतु काकडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर खताच्या बाबतीत विचार करायला गेलो मित्रांनो, तो नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा वापर तुम्हाला काय करायचा आहे की सारख्याच पद्धतीने करायचा आहे, जोपर्यंत पिकाची वाढ होत नाही व एका महिन्यानंतर पुन्हा याचा डोस रासायनिक पद्धतीने द्यायचा आहे। हा डोस जर तुम्ही ड्रीप इरिगेशन मार्फत दिला तर त्याच्यापासून खूप जबरदस्त फायदा होतो। आता त्यानंतर आता याच्यावर येणारे जे रोग आहेत ते रोग व त्याचं व्यवस्थापन कसं करायचं बघा। प्रामुख्याने काकडीचा विचार केला तर खूप सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील पीक आहे। बघायला गेलं तर उन्हाळ्यात त्या प्रमाणात रोग येत नसतात, परंतु रोगांचा विचार करायला गेलं मित्रांनो तर या काकडी पिकावर येणारे प्रमुख रोग असतात। ते रोग जे असतात त्याच्यामध्ये थ्रिप्स येतो, त्यानंतर फळमाशी येते, त्याबरोबरच इतर प्रकारचे रोग, कवकजन्य रोग, भुरीसारखे व काही रोग हे कीटकनाशकांचे असतात। त्या पद्धतीच्या रोगांचा प्रादुर्भाव काकडी पिकावर सर्वात जास्त होतो। मग यासाठी तुम्हाला याचं जर कंट्रोल करायचं असेल तर पहिल्या प्रथम काय करावं लागते की दर 8 ते 15 दिवसाला तुम्हाला जे बुरशीयुक्त खते येते यांचा वापर करावा लागते आणि त्याबरोबर त्यांच्या फवारण्यासुद्धा घ्याव्या लागतात। जर तुम्ही बुरशीजन्य असलेले जे खत येतं ते बायोमिक्स सारखे खते जर त्या काकडीच्या मुळाशी दिले तर त्याच्या माध्यमातून काकडीवर येणाऱ्या बुरशीजन्य आजारापासून आपल्या काकडीच्या रोपाला रोखता येईल। पर्यायाने आपलं जे उत्पादन काकडीतून होणार आहे तेही उत्पादन दर्जेदार होईल व त्याबरोबरच जे फवारणीचं असते मित्रांनो, तर फवारणीमध्ये फळमाशी यासारखे जे रोग असतात ती जे की काकडीला खराब करतात यावर तुम्हाला काय करायचे की रासायनिक फवारणी घ्यायची आहेत। या फवारण्या तुम्ही काय करू शकतात, अमावस्येच्या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर सुद्धा घेऊ शकता। ज्या मित्रांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घ्यायचे ते मात्र जीवामृतचा सुद्धा वापर करू शकतात। मग फवारणी तुम्हाला 8-15 दिवसाला घेत राहायचे, कारण तोडा झाला की तुम्हाला खत द्यायचं आणि त्यानंतर फवारणी करून घ्यायचं, कारण याचा खूप चांगला फरक पडत असतो। आता लागवड ज्यावेळेस झाली तर लागवडीचा हंगाम कोणता, महिना कोणता निवडायचा, कारण आपण तर बघितलं की लागवड तिन्ही ऋतूमध्ये होते, म्हणजे उन्हाळी, खरीप, रब्बी तिन्ही मोसमात। परंतु जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जानेवारी आणि एप्रिल या 2 महिन्यात लागवड करायची। या 2 महिन्यात जर तुम्ही लागवड केली मित्रांनो तर तुम्हाला मिळणार जानेवारी महिन्यात ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपल्याला काय की या 4 महिन्याच्या पिकातून आपला माल फेब्रुवारी स्टार्ट होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिन्यापर्यंत उत्पन्न मिळते। आणि एप्रिलमध्ये लागवड केली मित्रांनो तर एप्रिलच्या नंतर मेच्या एंडिंगपासून ते जून जुलैपर्यंत सुद्धा आपल्याला याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन मिळते। आणि बघायला गेलं मित्रांनो तर जानेवारीपासून ते जुलै ऑगस्टपर्यंत याला असणारा भाव सर्वात जास्त असतो, कारण उन्हाळ्यामध्ये एकतर शरीरामध्ये आपल्या पाण्याची कमतरता ही असते व त्याबरोबर आपल्याला रिक्वायरमेंट पाण्याची असते। त्या ठिकाणी पाणी आपल्या शरीराला पुरवणारा एकमेव घटक म्हणजे काकडी मित्रांनो, त्यामुळे उन्हाळ्यात याची डिमांड सर्वात जास्त वाढते। म्हणजे तुम्ही जानेवारी आणि एप्रिलमध्ये जर लागवड केली तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे सर्वात जास्त मिळते मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आता उत्पन्नाचा विचार करत असताना शेवटी मित्रांनो ॲक्च्युली की एवढ्या क्षेत्रातून उत्पन्न किती होते, तर मित्रांनो जवळपास एका वेलापासून आपल्याला 3 ते 3.5 किलोपर्यंत उत्पन्न व्हायला हरकत नाही। आणि जर ती वेल 9,000 आपली जर रोपं असतील मित्रांनो टोटली वेलवर्गीय, तर जवळपास मित्रांनो बघायला गेलं तर आपल्याला 27,000 किलो म्हणजे जवळपास 25 ते 30 टनाच्या दरम्यान आपल्याला 100% माल होतो। एका एकराचा विचार करत असताना प्रथम तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की जर तुम्ही सपाटीकरण असलेल्या जमिनीमध्ये जर हे केलं तर याच्यामध्ये उत्पादन तुमचं जवळपास 4 ते 5 टनांनी घसरते, म्हणजे सपाटीकरण असलेल्या जमिनीत 20 टनांपर्यंत उत्पन्न होते। पण ते जर मांडव आपण जर त्या ठिकाणी स्थापन केले तर त्या ठिकाणी आपला खर्च एकदाच होईल, ते मांडव पुन्हा आपल्याला वापरताही येतील, तर जवळपास 25 ते 30 टनापर्यंत उत्पन्न होते। जर सरासरी 25 टनाचं उत्पन्न पकडलं मित्रांनो आणि बाजारभाव हा कधी 5 ते 6 रुपये किलो असतो, तर कधी जवळपास 15 रुपयापर्यंत 20 रुपयापर्यंत असतो। परंतु आपण जर 10 ते 12 रुपयेच बाजारभाव पकडला
तर एकंदर आपल्याला याच्यातून होणारं उत्पादन मित्रांनो 2,80,000 ते 3,00,000 रुपयापर्यंत होईल व त्याच्यातील आपण सर्व खर्चाची वजावट केली तर जवळपास मित्रांनो 2,80,000 ते 3,00,000मधून जरी 80,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचाही सर्व खर्च आपण वजा केला तर आपल्याला 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 1,00,000 रुपयापर्यंतचा नफा हा सहजपणे त्या ठिकाणी मिळू शकतो। परंतु एकच काळजी घ्यावी लागेल मित्रांनो की माल दर्जेदार असावा, माला व्यवस्थित फवारणी असावी आणि माल आपल्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये न्यायचा आहे तर मार्केटमध्ये नेत असताना त्या मालाची प्रथम प्रतवारी करा, त्याला चांगल्या पद्धतीने स्वच्छ पाण्यातून धुवून काढा की ज्यामुळे काय होईल की बघितलं की व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी होईल त्या मालावर लक्ष केंद्रित होईल व त्याच्या माध्यमातून तुमचा माल हा हातोहात विक्री होईल व त्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल। आता याच्यामध्ये जाती निवडायचं झालं मित्रांनो, काकडीच्या विविध प्रकारच्या जाती आहेत मित्रांनो, तर त्यापैकी तुमच्या एरियामध्ये कोणती जात व्यवस्थित त्या जातीच तुम्ही निवड करू शकता। याच्यामध्ये शीतल नावाची व्हरायटी खूप जबरदस्त आहे, विंडस नावाची व्हरायटी चांगली आहे, त्यानंतर कृषी विद्यापीठाने ज्या व्हरायटी रेफर केल्या त्या कोणत्याही व्हरायटीचा तुम्ही वापर करू शकतात। तर मित्रांनो अशा पद्धतीने जर मांडवांचा वापर केला व त्या ठिकाणी मर्चिंग पेपरचाही वापर आवश्यक आहे। प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक शेतकरी मर्चिंगचा वापर करतो असं नाही, पण मर्चिंगचा वापर केला तर उन्हाळ्यामध्ये खूप फायदा होतो। तण त्या प्रमाणात येत नाही मित्रांनो, पण पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याचं बाष्पीभवन कमी झालं तर त्याच्या माध्यमातून खत त्या ठिकाणी फवारणी व पाणी योग्य ठिकाणी प्रत्येक थेंबाचा आपल्याला वापर करता येतो आणि त्यामुळे काय की कमी पाण्यात आपल्याला उत्पादन घेता येऊ शकते। तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही जर एका चांगल्या पिकाच्या शोधात असाल तर उन्हाळ्यामध्ये काकडीची लागवड यावर्षी करू शकतात व येणाऱ्या 8 ते 15 दिवसात जर तुम्ही काकडीची लागवड केली तर त्याच्यापासून येणाऱ्या उन्हाळ्यात तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा व त्याबरोबरच तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा व जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत काय करा आपला हा व्हिडिओ शेअर करा। अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला जो मित्र शेती मित्र आणि त्याबरोबरच रायझिंग स्टार परभणी या दोन्ही यूट्यूब चॅनलवर आपल्याला सतत मिळत राहील। नवीन व्हिडिओ येईपर्यंत माझ्या सर्व मित्रांचं मनापासून आभार।